देते. मग मला टोस्ट. देते. मग मला बटर. देते. मला बिस्किट. हाय का त्या टणटणाट आणू का 2-2? हा, खारी टोस्ट बटर बिस्किट किती काय काय खायचंय बाई. तुम्हाला सांगते, लहान होते ना मी, खायला मागितलं का मिळायचा धपाटा. हे असलं काही मिळायचं नाही. शिळा भाकरीचे तुकडे आणि कोराच्या. गुणच असे होते आत्या तुमचे. हा? खारी दे त्यांना. आण रे प्लेट दे. अयो काय खायला? नाश्त्याला चहा आणि काय खारी? मला पण कमी राहिले काय? हा, मग मला बटर चालेल ना? नाहीये. मग बिस्किट? नाहीये. मग टोस्ट द्या, जाऊ द्या. ते पण नाही. मग मला शी चपाती आहे कालची, खाती का चार बुडवून? नाही, नको. मग मी डाएट वरती आहे ना. अजून काय सेवा करू मॅडमची? सध्या पुरते एवढीच. लाले डिंपलला चहा दिला का? आत्या देते. हे बघा. बरे बाई, पाहुण्या रावद्याची चाय वाटतं आज घरात. होय ना, पण नुसतं चहाच मिळतोय. लाले दे. काय ग, काल आपल्या घरात कोण रडत होतं? कोण रडत होतं? हाय का आता? अगं रीती खाऊसा तर माझ्या सोबतच झोपले होते. वय रे रीती खाऊसा, मी झोपल्यावर तुम्ही रडले का? नाही. मग कोण रडत होतं? आपल्या घरात आली की बारकी पोरगी, तीच रडत होती. काय गो तायडे, तुला काय रातची त्यानं भूत दिसलंय वय? अंधारात आमची आजी दिसली. परत काय ग डिंपल, हा रडत का होतीस? घरच्यांची आठवण येत होती का? नाही म्हणजे मला एकटीला अंधारात भीती वाटते ना, म्हणून रडले. एकटीच? आणि आमच्या लालीजी कुठे होत्या? कुठं गेली होती म्हणजे? यांना रात्री खोकला लागला होता, पाणी द्यायला गेले होते. बरं आहे बाई, पाहुण्या रावद्यात खोकला लागतोय. रंजे बाई शांत बस की. अगं एखाद्याला आठवण येते घरची. हा खरंय, फुलत आहे तुझं. भ्या वाटणारच दुसऱ्याच्या घरात. आपल्या घरामध्ये कसं सरावाचा रस्ता असतो, अंधारात कोपऱ्या कापऱ्यात कुठे बी जा. हित्त तसं नसतं ना. वय ग डिंपे, मला सांग, तुला जमत नसेल ना हित्त? हा, नसेल ना जमत, मग कधी जाते घरी? नाही म्हणजे काळजीपोटी मी विचारतीये का आपलं कशाला बाई हिथं राहून स्वतःची आबाळ करून घेते. सुखाचा जीव दुःखात. जा ना आपापल्या घरी आणि सुखात राहा. बरोबर आहे आत्यांचं. नाही, हात साईज एवढीच ठेवू ना. हो. तुमचे बंधू कायम तुमच्या सोबत असतात का? काय पण म्हणा, त्यांचा लय जीव आहे तुमच्यावर. काय झालं, तुमचा चेहरा का पडलाय? काही नाही. काही म्हणा, तुमचे बंधू तुमच्यावर लक्ष ठेवून असतात का? तुम्हाला कसं कळलं? तुमचा चेहराच सांगतोय. लय त्रास होत असेल ना याचा. तुम्ही माप घ्या. काय झालं, तुम्हाला काही चुकीचं जाणवलं का? ऐका, तुम्ही अवघडत असाल तर मी अंदाजे शिवतो. नाही, काही हरकत नाही. चालेल. झालं माफ घेऊन. होय विभावरीजी, तुमचे बंधू वडील काय करतात तो? व्यापारी आहोत आम्ही, सोन्याचे. माझे बाबा आणि दादा.
यांना कायम व्यापारच सुचत असतो. नात्यातही व्यापारच बघतात. समोरचं स्थळ फायद्याचं असेल तरच बघण्याचा कार्यक्रम ठेवतात. होय. बाबांनी तर कित्येक स्थळं आमच्या तोलामोलाची नव्हती म्हणून नाकारली. वाईट आहे ही. तुमचे बंधू अजून नाही आले. तुम्हाला उशीर होत असेल ना? हो, उशीर तर होतोय, पण दादा सांगून गेलाय ना की मी येईपर्यंत हलू नकोस. एकटीच जर घरी गेले तर पुन्हा चिडेल तो, ओरडेल माझ्यावर. पण तुम्हाला उशीर होत असेल तर हा, तुमची हरकत नसेल तर मी सोडू का तुम्हाला? दादाचाच फोन आहे. हिच्या भावाला पण आत्ताच फोन करायचा होता. चांगला चान्स आला होता, तोही हिच्या भावामुळे गेला. हॅलो. हा दादा. थांबलीस ना तू तिकडे? हो दादा, तुझीच वाट बघते. हा मग नको थांबू. त्याचं काय आहे, मला एक काम आलंय तेव्हा मला येता येणार नाही. तू एक काम कर, तू घरी जा आणि हो, मान खाली घालून घरी जायचं, एका रेषेत. कळलं का? हो दादा. हां, पोचल्यावर फोन कर घरी मला.